आपल्या अभिनयानं प्रेक्षकांना खळखळून हसवणारे ज्येष्ठ अभिनेते मनमोहन माहीमकर यांनी आजवर अनेक सिनेमांमध्ये काम केलंय. आयुष्यभर प्रेक्षकांचं मनोरंजन केलं, पण आता उतार वयात मात्र मनमोहन माहीमकरांना अनेक अडचणींना सामोरं जावं लागत आहे. गेल्या काही वर्षांपासून त्यांना कामे मिळेनाशी झाली आहेत. त्यातच गिरगावात पागडीवर वास्तव्यास असताना त्यांच्या इमारतीचा पुनर्विकास करण्याचा निर्णय मालकाने घेतला. मात्र त्यानंतर त्यांच्या नातेवाईकांनी या घरावर दावा सांगितला. यामुळे त्यांना विकासकाकडून मिळणारे भाडे देखील बंद झाले. त्यामुळे आधीच आर्थिक अडचणीत असलेल्या माहीमकर यांनी व्यथित होऊन राज्यपालांकडे इच्छामरणासाठी अर्ज केला होता. ही बातमी शिवसेना चित्रपट सेनेचे अध्यक्ष सुशांत शेलार यांच्यापर्यंत पोहोचली आणि त्यांनी माहीमकरांना मदत करण्याचा निर्णय घेतला आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मुक्तागिरी येथील बंगल्यावर त्यांनी माहीमकर यांची भेट उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी घडवून दिली. यावेळी उपमुख्यमंत्री शिंदे यांनी माहीमकर यांचे म्हणणे नीट ऐकून घेतले. त्यानंतर त्यांनी तात्काळ संबंधित अधिकाऱ्यांना फोन करून सदर घर माहीमकर यांनाच मिळवून देण्याचे निर्देश दिले. आम्ही आपल्या सोबत असून काहीही करून तुम्हाला बेघर होऊ देणार नाही, असं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलं. तसेच तात्काळ न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न केल्याबद्दल माहीमकरांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि चित्रपट सेनेचे अध्यक्ष सुशांत शेलार यांचे आभार मानले. उपमुख्यमंत्री शिंदे यांनी क्षणाचाही विलंब न लावता त्यांचा विषय समजून घेऊन त्यांना मदत केली. मराठी कलाकारांच्या मदतीला उपमुख्यमंत्री शिंदे हे कायमच तत्पर असतात. मनमोहन माहीमकर यांच्या निमित्ताने ही बाब पुन्हा एकदा अधोरेखित झाली आहे, असे मत शिवसेना चित्रपट सेनेचे अध्यक्ष आणि शिवसेनेचे सचिव सुशांत शेलार यांनी व्यक्त केले. तर मनोरंजन विश्वातील अशाच काही खास अपडेटसाठी इट्स मज्जा मराठी या यूट्यूब चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. मराठी मनोरंजन सृष्टीमधील मालिका, चित्रपट, नाटक तसेच कलाकारांबद्दलच्या नवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी नक्की सबस्क्राईब करा इट्स मज्जा मराठी या आपल्या नवीन यूट्यूब चॅनलला.